नमस्कार, मी अमिता. तुम्ही पाहत आहात E6 टीव्ही मराठी. आधी वळूया हेडलाईन्स कडे. मराठा आंदोलक मनोज जरांगेच्या हत्येचा कट, आरोपींची पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत रवानगी. 7 दिवसाने का मरता, मी पेट्रोल आणून देतो आताच मरा. नायब तहसीलदाराचा शेतकऱ्याला आत्महत्या करण्याचा सल्ला. CSMT बस स्टॉप जवळ संशयित बॅग आढळल्याने खळबळ, बस डिपो केला रिकामा. संजय शिरसाट यांच्या निवासस्थानी सिक्रेट मीटिंग, शिंदेच्या आमदार खासदारांनी घेतला मोठा निर्णय. जम्मू काश्मीरच्या नौगाम परिसरात भीषण स्फोट, 9 जणांचा मृत्यू तर 30 जण जखमी. भरवस्तीत बिबट्याचा 4 तास धुमाकूळ, 7 जणांवर हल्ले, बेशुद्ध केल्यानंतर बिबट्या जेरबंद. तर बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आलेल्या जीवे मारण्याची धमकी प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. जरांगे पाटील यांच्या घातपाताचा कट रचल्याच्या प्रकरणातील आरोपींच्या पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. अनोल खुणे, दादा गरुड आणि कांचन साळवीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान आज जालन्यातील अंबड प्रथम वर्ग न्याय दंडकार्यांच्या कोर्टात पोलिसांनी जरांगे पाटील यांच्या घातपाताचा कट रचलेल्या प्रकरणातील आरोपींना हजर केले होते. यावेळी न्यायालयानं त्यांना पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी दादा गरड आणि अमोल खुणे यांना अटक केली होती. त्यानंतर 11 नोव्हेंबरला रात्री उशिरा कांचन साळवे पोलिसांनी अटक केली होती. दादा गरुड आणि अमोल खुणे यांच्याशी कांचन साळवीचा संबंध असल्याचा आणि तो धनंजय मुंडे यांचा PA असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. बुलढाणा जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेताला रस्ता मिळत नाही म्हणून आत्मदहनाचा इशारा देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला नायब तहसीलदार निखिल पाटील यांनी आत्महत्या करण्याचा सल्ला दिला आहे. 7 दिवसाने का मरता, मी पेट्रोल आणून देतो आताच मरा, असं निखिल पाटील यांनी या शेतकऱ्याला सांगितलं आहे. यानंतर संतप्त शेतकऱ्याने खामगाव तहसील कार्यालयावर जाऊन उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच तिथे हजर असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवले. त्यामुळे या शेतकऱ्याचा जीव वाचला. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. या घटनेनंतर शिवसेना पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना शेतकऱ्याला तुम्ही आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करत पेट्रोल आणून देण्याची भाषा का करता, असा जाब विचारला. मात्र सामाजिक कार्यकर्त्यांचा समाधान न करता निखिल पाटील यांनी तहसील कार्यालयातून पळ काढला. त्यामुळे हे सरकारी अधिकारी असे मुजोरपणाने वागू लागले असल्याचे पाहायला मिळत आहे. हे प्रकरण उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी यांच्यापर्यंत गेले आहे. अशा पद्धतीने शेतकऱ्यांसोबत वागणे अयोग्य असल्याचं म्हणत या प्रकरणात चौकशी करून कारवाई केली जाणार असल्याचं पुरी यांनी म्हटलं आहे. मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईच्या CSMT बस स्टॉप जवळ संशयित बॅग आढळल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच तातडीनं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी हा संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला होता. घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार मुंबईच्या CSMT बस स्टॉप जवळ एक लाल रंगाची संशयित बॅग आढळून आली आहे. या रस्त्यावर नेहमी गर्दी असते. संशयित बॅग आढळल्यानं एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस, RPF आणि GRPचं पथक घटनास्थळी दाखल झालं. बॉम्ब शोधक पथकाकडून या बॅगमध्ये नेमकं काय आहे याचा शोध घेण्यात आला. खबरदारी म्हणून यावेळी संपूर्ण बस डिपो रिकामा करण्यात आला होता. बॉम्ब शोधक पथकाकडून या बॅगची तपासणी करण्यात आली. या बॅगमध्ये नेमकं काय आहे, काही घातपाताचं कट तर नाही ना, या बॅगेला इथे नेमकं कोण सोडून गेलं, असे अनेक प्रश्न सुरुवातीला होते. दरम्यान त्यानंतर बॉम्ब शोधक पथकाकडून या बॅगेची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान या लाल रंगाच्या बॅगामध्ये कपडे आणि काही वस्तू आढळून आल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र ही बॅग नेमकी कुणाची आहे हे अद्याप समोर आलेलं नाहीये. पोलिसांकडून या बॅगेचे पंचनामा करण्यात आले आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात हालचाली वाढल्या आहेत. प्रत्येक पक्ष आपल्या हिताला प्राधान्य देत आहे. त्यातून भविष्याच्या राजकारणाची बीज रोवली जात आहेत. आता शिंदेच्या आमदार खासदारांनी एक निर्णय घेतला आहे. नंदुरबार नगरपालिकेसाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची युती झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला बाजूला ठेवत युती केली. शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांच्यात रात्री उशिरा बैठक झाली. आता छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा असंच घडू शकतं. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे म्हणजे नगर परिषद,
महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणूक पार्श्वभूमीवर मंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानी शिवसेना छत्रपती संभाजीनगर कोर कमिटीची बैठक झाली। ही बैठक अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली होती। या बैठकीत काही निर्णय झाले। शिवसेना भाजप समोर युतीचा प्रस्ताव ठेवणार आहे आणि हा युतीचा प्रस्ताव भाजपने मान्य केला नाही तर शिवसेना स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय घेणार आहे। वळूया पुढच्या बातमीकडे। जम्मू काश्मीर मधील नौगाम पोलीस स्टेशन परिसरात शुक्रवारी रात्री उशिरा मोठा स्फोट झाला। त्यामध्ये 9 जण ठार तर 30 जण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। श्रीनगरच्या बाहेरील नौगाम पोलीस ठाण्यात झालेल्या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला आणि 30 जण जखमी झाले। दहशतवादी मॉड्यूल प्रकरणात जप्त केलेल्या स्फोटकांच्या मोठ्या साठ्यातून अधिकारी नमुने काढण्यात असताना हा स्फोट झाल्याची माहिती आहे। शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या या स्फोटात 9 जण मृत्युमुखी पडले तर 30 जण जखमी झाले, ज्यात बहुतेक पोलीस आणि फॉरेन्सिक अधिकारी होते असेही अधिकाऱ्यांनी नमूद केले। मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे। अटक करण्यात आलेल्या डॉक्टर मुजम्मिल गनई याच्या भाड्याच्या घरातून जप्त केलेल्या 360 किलो स्फोटकांचा भाग असलेल्या या साहित्याचे नमुने तपासादरम्यान घेतले जात होते, तेव्हाच हा भीषण स्फोट झाला। घटनास्थळावरून आतापर्यंत 7 जणांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत, मात्र मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही। मृतदेह श्रीनगर मधील पोलीस नियंत्रण कक्षात नेण्यात आले आहेत। पुढची बातमी आहे नाशिक मधून। बिबट्याचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध होत असलेल्या नाशिक मध्ये भरवस्तीत बिबट्याने पुन्हा धुमाकूळ घातला आहे। शुक्रवारी दुपारच्या सुमारास शहरातील संत कबीर नगरसह महात्मा नगर परिसरात बिबट्याने तब्बल 4 तास धुमाकूळ घालत 2 कर्मचाऱ्यांसह 7 नागरिकांना जखमी केल्याची समोर येते। अखेर 5:30 वाजेच्या सुमारास बंदुकीच्या सहाय्याने भुलीचे इंजेक्शन देत बेशुद्ध करीत बिबट्याला जेरबंद करण्यात आले। सातपूर परिसरातील केनॉल रेडच्या झाडाझोडपातून नागरी वस्तीत प्रवेश करीत एक महिलेवर हल्ला करीत तिला जखमी केले। संत कबीर नगर परिसरात तिघांवर हल्ला। उच्चभ्रू परिसरात प्रथम एका दुकानाच्या मागील बाजूस आश्रय घेणाऱ्या बिबट्याने नंतर बेकरी आणि 2 बंगल्यासह मोठ्या सोसायटीत तब्बल 3 तास धुमाकूळ घातला। या दरम्यान वन विभागाच्या 2 कर्मचाऱ्यांसह 5 नागरिकांना त्याने जखमी केले। अखेर बंदुकीच्या सहाय्याने भुलीचे इंजेक्शन देण्यात आल्यानंतर 5:30 वाजेच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला। तर या होत्या आजच्या बातम्या। पुन्हा उद्या भेटू, तोपर्यंत पाहत रहा E6 TV मराठी।